याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. विराज चौलकर, आपण कुठे असाल तर आमची भेट घ्यायची आहे. विराज चौलकर. चला, श्रीराम जीवनाचे अतिरिक्त खेळाडू आलेत, बीटीजीएम चे सुद्धा येत आहेत मला वाटतं. चला तर पंचांना विनंती असेल सामना चालू करायचा आहे. आयोजकांना विनंती असेल एक खुर्ची उपलब्ध करायची आहे. चला, सलामीचे फलंदाज असतील तमीम आणि इबाद, दोन सलामीचे फलंदाज. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय पॉवर प्लेचं षटक श्रीराम जीवना संघाकडून. तसेच दर्यावर्दी क्रिकेट क्लबच्या वतीने आभार मानतो मी विराज महेंद्र चौलकर यांनी आपल्या या चौथ्या पर्वामध्ये जे झगमगतं प्रथम क्रमांकाचं दर्यावर्दी चषक आपल्याला पाहायला मिळते ते विराज महेंद्र चौलकर यांच्या माध्यमातून आमच्या दर्यावर्दी चषकसाठी लाभले. तर तमीम आणि इबाद स्ट्राइक एंडवर असेल तमीम, तर नॉन स्ट्राइक एंडवर इबाद. पहिलं षटक हाताळण्यासाठी सौरभ, सलामीचं षटक, पॉवर प्लेचं षटक विराज चौलकर, विराज महेंद्र चौलकर ज्यांनी आपल्याला प्रथम क्रमांकाचं चषक दिलंय. त्याचप्रमाणे या टीमचे श्रीराम जीवना टीमचे ऑनर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि श्रीराम जीवनाच्या संघाने पूर्ण जर्सी परिधान केल्या, त्याच्यावर या जर्सी सुद्धा आम्हाला विराज चौलकर यांच्या माध्यमातून लाभल्यात. पहिला चेंडू, सुंदर चेंडू आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण तमीम बाद होऊ शकला असता. मयुरेश्वर मयेकर यांना नक्कीच मी सांगू इच्छितो या एका सामन्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतंय विराज चौलकर यांच्या नावाचं. स्वतः श्रीराम जीवना संघाचे ऑनर आहेत. तर श्रीराम जीवनाच्या ज्यांनी खेळाडूंनी जर्सी परिधान केल्या त्या सुद्धा मला विराज चौलकर यांच्याकडनं लाभल्यात. तर प्रथम क्रमांकाचं चषक सुद्धा या स्पर्धेमध्ये विराज चौलकर यांच्या माध्यमातून लाभलंय. तर आभार मानतो त्यांचे पुन्हा एकदा आणि सामन्याला सुरुवात करतो. आणि आताच कळालेल्या माहितीनुसार सोमजाई प्रीमियर लीग, जय गणेश प्रीमियर लीग यामध्ये सुद्धा आपल्याला विराज महेंद्र चौलकर यांचा संघ पाहायला मिळेल. तर 4 धावा मिळतायत या दुसऱ्या चेंडूवर. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचले 5 धावांवर. 2 चेंडू आणि 5 धावा. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण दर्शनचं पाहायला मिळालं आपल्याला. त्यामधून 5 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात. इबादच्या बॅट मधून आलेली पहिली बाउंड्री आपल्याला पहिला चौकार पाहायला मिळते. बॉल पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर पाहायला मिळालं. मात्र नो बॉल. नो +1 मिळतील एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते 7 धावांवर. 2 चेंडू आणि 7 धावा. थोडासा महागडा ठरतोय तो सौरभ. पुन्हा एकदा गच्चाळ क्षेत्ररक्षण भावेश याचं. भावेशने जर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला नसता तर नक्की जयेशच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन स्थिरावला असता. मात्र याचा मोबदला मिळतोय तो बीटीजीएम संघाला. धावसंख्या पोहोचले दुहेरी अंकामध्ये 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा. खूपच महागडा ठरतोय तो सौरभ.
सामन्यामध्ये 3 चेंडू आणि 11 धावा. एक संघ असेल की ज्यांनी साई कृपाच्या स्पर्धेमध्ये 1 लाखाच्या बक्षिसामध्ये फायनल पर्यंत मजल मारली होती, तर दुसरा संघ असेल 2024 मध्ये येणाऱ्या 2 महिन्यामध्येच 7 वेळा विजयाचा मान मिळवलेला संघ. तर एक धाव मिळते एका धावेच्या मदतीने. धावसंख्या पोहोचते 12 धावांवर. 4 चेंडू आणि 12 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. सौरभ सलामीचं षटक हाताळताना, पॉवर प्लेचं षटक हाताळ पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढल्या, फक्त दिशा दाखवली. मात्र विराजच्या हातात चेंडू जाते तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळते. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 13 धावांवर. खूपच महागडा ठरतोय तो सौरभ. 5 चेंडू आणि 13 धावा. शेवटचा एक चेंडू बाकी. पॉवर प्लेच्या षटकातील पहिल्या षटकातील पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन स्लिपच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव मिळते घोषित क्षेत्रामध्ये. या एका धावेच्या मदतीने धावफलक पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 14 धावा. 14 धावा. थोडंसं फास्ट खेळायचं आहे. श्रीराम जीवना विनंती असेल आपल्याला, पण अगोदरच लेट आहोत त्यामुळे फास्ट खेळणं गरजेचं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी आला जयेश. त्याच्या समोर असेल तमीम. मोठा फटका, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धावेपासून अडू शकत नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 15 धावांवर. 1 चेंडू आणि 15 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सौरभ थोडासा महाग ठरलाय. इबाद एकदा हलक्या हाताने घेऊन काढलाय. एक धाव नक्कीच मिळेल घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 16 धावांवर. 2 चेंडू आणि 16 धावा. तिसरा चेंडू टाकण्यासाठी जयेश तमीमच्या समोर. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. DRS श्रीराम जीवना. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली आहे. या चेंडूवर आपण ज्या वेळेला रिव्ह्यू घेतो दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू दिला जातो. एक धाव नक्कीच मिळाली. ज्या वेळेला आपण रिव्ह्यू घेतो त्यावेळेला तो सक्सेसफुल झाला तर आपल्याला आणखी एक रिव्ह्यू अवेलेबल असतो. अन्यथा मैदानी पंच जो निर्णय देतील तोच निर्णय आपल्याला मान्य करावा लागतो. टीव्ही अंपायर ओमकार पालेकर चेक करत आहेत आपला रिव्ह्यू.
हॅलो. रिव्ह्यू सक्सेसफुल. हा नक्कीच नो बॉल नाहीये, म्हणजे मिळेल फक्त आणि फक्त एक धाव, शिवाय चेंडू सुद्धा काउंट केला जाईल. आणि श्रीराम जीवना संघाकडे रिव्ह्यू सुद्धा असणार आहे. तर 3 चेंडू आणि 17 धावा, 3 चेंडू 17 धावा अजूनपर्यंत धाव फलकावरती. जयेश आपल्या निर्णयावर ठाम होता की नो बॉल नाहीये आणि सक्सेसफुल झाले. मात्र चौथा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा इबाद कादरी ऑन द स्ट्राईक. हलक्या हाताने खेळून काढला भावेचा. आता चेंडू जातोय, त्याच गतीने थ्रो केलाय. मात्र एक धावेपासून अडू शकत नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 18 धावांवर. 4 चेंडू आणि 18 धावा, म्हणजेच आतापर्यंत 4 चेंडू आणि 4 धावा खर्च केल्यात त्या जयेशने. तमीम पुन्हा एकदा फलंदाजीसाठी. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघून गेला. चेंडू तमीमला समजू शकलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडू आणि 18 धावा, शेवटचा एक चेंडू बाकी तमीम साठी. जयेश याचा पुन्हा एकदा ब्लॉक ऑलचा चेंडू, मात्र बोट उंचावलंय, म्हणजेच तमीमला माघारी परतावं लागतंय. पहिला हादरा बसतोय तो बीटीजेएम संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तिथेच थांबलेली 18 धावा, म्हणजेच पहिलं षटक महागडं ठरल्यानंतर चांगलं सुंदर कमबॅक पाहायला मिळालं. जयेश 4 धावा खर्च केल्या आणि एक मोठा गडी बाद केला. मी विनंती करतो, जो आपला स्टेज आहे तिथे अजूनपर्यंत सजावट केली गेलेली नाहीये, मात्र तो स्टेजच आहे. त्या स्टेजवरून रसिक प्रेक्षकांनी तिथं उठायचं आहे, नाहीतर वैयक्तिक नावं घ्यायला लावू नका. कृपया आपण तिथून उठून बाजूला बसायचं असं आयोजकांचं म्हणणं आहे. आमच्यापर्यंत जे आयोजकांचं म्हणणं येतं तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे किंग कोहली भरोडकोल विरुद्ध आझाद फायटर. दोन्ही संघांच्या संघनायकांनी पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो जय. जय तिसरं षटक, नो बॉल मिळेल, फक्त नो बॉल, एकच धाव. त्या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 19 धावांवर. 19 धावांवर तमीमची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो साबित. फलंदाजीसाठी साबित. जय पुढचा चेंडू इबाद साठी, हलक्या हाताने खेळून काढलाय. वर रिझन मध्ये चेंडू जातोय, एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 20 धावांवर. एक चेंडू आणि 20 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात. 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी अजूनपर्यंत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. पुढचा चेंडू म्हणजेच दुसरा चेंडू साबित साठी, हलक्या हाताने खेळून काढलाय. मिळेल घोषित क्षेत्रामध्ये एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले. धावफलक हलत ठेवलंय. धावफलक पोहोचवले 21 धावांवर. 2 चेंडू आणि 21 धावा. तिसरा चेंडू जय याचा इबाद साठी टॅप केलेला चेंडू जयच्या हातात जातोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 22 धावांवर. आणि थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. भावेशला वाटलं चेंडू आउट ऑफ बॉक्स जाईल, मात्र चेंडू टप्पा पडला आणि मिळतील 4 धावा साबित काझी आला. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 25 धावांवर. 26 धावा, 4 चेंडू आणि 26 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. जय सुद्धा थोडासा महागडा ठरतोय. नो बॉल, नो +1 मिळतील एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 28 धावांवर. 4 चेंडू आणि 28 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचंय किंग कोहली भरोडकोल विरुद्ध आझाद फायटर. 2 संघांमध्ये सामना खेळवला जाईल. मिळतील 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या खूपच उंचावते. धावसंख्या पोहोचले 30 धावांवर. 5 चेंडू आणि 30 धावा. एक चेंडूचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. शेवटचा एक चेंडू बाकी इबाद साठी जय याचा. आणि आता मात्र दांडी 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 गुल. इबादला माघारी परतावं लागतंय. इबाद माघारी परतलाय.
3 षटक संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 30 धावा, म्हणजेच 10 धावा प्रति षटकामागे बनवल्या गेल्यात. इबादची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो प्रणित. प्रणित पहिल्या षटकामध्ये सौरभ याने 14 धावा खर्च केल्या, तर दुसऱ्या षटकामध्ये जयेश यांनी चांगलं कमबॅक करून दिलं. 4 धावा खर्च केल्या होत्या, मात्र जय पुन्हा एकदा महागडा ठरला, त्याने 12 धावा खर्च केल्या. 4थं षटक हाताळण्यासाठी आलाय तो धनु. साबित समोर, साबित आणि प्रणित. धनु याचा पहिला चेंडू, टॅप केलेला चेंडू. ज्ञानदीप याचं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 31 धावांवर. प्रणित धनु याचा दुसरा चेंडू खेळण्यासाठी. प्रणित पहिल्यांदा सामना करेल धनुच्या चेंडूचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लिपच्या दिशेने निघून जातोय. घोषित क्षेत्रामध्ये एक धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या मदतीने धावसा फलक पोहोचलंय 32 धावांवर. सौरभ महागडा ठरला होता, त्यावेळेला कमबॅक करून दिलं जयेशने. आता मात्र जय महागडा ठरलाय, म्हणजे धनुला कमबॅक करावं लागेल. आणि थ्रो चांगला होता भावेशचा, मात्र धनु तो चेंडू अडवू शकलेला नाही. एक धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 33 धावांवर. 3 चेंडू आणि 33 धावा. आतापर्यंत 3 चेंडू चांगले हाताळलेत धनु याने, मात्र येणारे 3 चेंडू जर चांगले हाताळले तर आणि प्रणित बाद. यष्टीचित केलं यष्टीरक्षक जयने. महागडा ठरला होता गोलंदाजीमध्ये, मात्र यष्टीरक्षणाचं काम चांगलं केलं. आतापर्यंत 2 गडी मिळवलेत जयने यष्टीरक्षणामध्ये. धावसंख्या तिथेच थांबलेली 33 धावा. 4 चेंडू 33 धावा. पुन्हा एकदा मी विनंती करतो, आझाद फायटर आणि किंग कोहली भरोडकोल, आपण तयार राहायचं आहे. पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेकीसाठीच आहे. फलंदाजीसाठी आलाय राजू. राजू आला काय आणि गेला काय ते सुद्धा कळलं नाही. राजू आल्यानंतर लगेच माघारी परतला. त्याची जागा सांभाळण्यात येते मुस्तकीम. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आणि धनु हॅट्रिकच्या मोहिमेवर. हॅट्रिक बॉल धनु याचा. साबितला मात्र नॉन स्ट्राइक एंडवरच उभा ठेवलाय शेवटपर्यंत. शेवटचा चेंडू धनु याचा. मुस्तकीम साठी मोठा फटका, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. या एका धावेच्या मदतीने पहिलं सत्र संपलंय. जसं सांगावं असं झालं की सौरभने 14 धावा खर्च केल्या, जयेशने 4 धावा देऊन कमबॅक केलं होतं. मात्र जय सुद्धा नंतर महागडा ठरला, 12 धावा खर्च केल्या, तर धनु याने 2 गडी मिळून 4 धावा खर्च केल्या. म्हणजे धनुने चांगलं कमबॅक करून दिलं. 35 धावांची गरज. चला नाणेफेकी करून घ्यायची. आझाद फायटर आणि किंग कोहली भरडकोल. जयेंद्र नाणेफेकी करून घ्यायची आहे. हॅलो, किंग कोहली भरोटकोल आणि आझाद फायटर नाणेफेकीसाठी यायचे. भरोटकोल तर आली आहे, आझाद फायटर पण आली. चल नाणेफेकी. शाहरुख जयेंद्र नाणेफेकी झाली का? इथे सर विनंती असेल तुला, त्या व्यासपीठावर जे बसले त्यांना बाजूला काढायचे.
आम्ही खूप वेळा सांगितलंय वैयक्तिक नावं घ्यायला लावू नका मित्रांनो. फैजान नाणेफेकीसाठी यायचं आहे. आझाद फायटर किंग कोहली बोरटकरचा कर्णधार आलाय. तसेच या बक्षिसांचं विश्लेषण करून देतो दर्यावर्दी चषकामध्ये. एक मिनिट आहे इथे सर. दर्यावर्दीच्या आयोजकांना सूचना आहे, इथे जे बसलेत त्यांना बाजूला काढायचंय. मनोज हे सर्वांना उठवायचंय. समोर तुझ्या समोर यांना सर्वांना उठवायचंय. फक्त खेळाडूच बसतील, बाकी सर्वांनी सीमारेषा पार जाऊन बसायचंय. चला विनंती वैयक्तिक असेल नावं तुम्हाला. घ्यायला लावू नका. आपण प्रत्येक वेळेला तेच अनाऊन्स करत आहोत की त्या व्यास मंचावरून आपण बाजूला व्हायचं आहे. प्रत्येक वेळा वैयक्तिक नावं घेतली तर प्रत्येकाच्या भावना दुखावल्या जातात. त्यासाठी वैयक्तिक नावं घ्यायला करू नका. आपण अभिनेतीतून निघून जा, कारण आपण सामने प्रत्येक जण आयोजित करत असतो, स्पर्धा आयोजित करत असतो. आयोजकांची जी काही मेहनत असते किंवा जी काही तळमळ असते ती आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे सहकार्य गरजेचं आहे. तर मी आपल्याला बक्षिसांचं विश्लेषण करून देतो. ते म्हणजे या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 40,000 रुपये हे दर्यावर्दी क्रिकेट क्लब यांच्या वतीने दिलं जाईल. तर प्रथम क्रमांकाचं जे झगमगतं आकर्षक असं चषक आहे ते कुमार विराज महेंद्र चौलकर जीवना यांच्या माध्यमातून दिलं जाईल. तर द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे रोख रक्कम 20,000 रुपये हे दर्यावर्दी क्रिकेट क्लब यांच्या वतीने दिलं जाईल. तर द्वितीय क्रमांकाचं जे चषक आहे ते कैलासवासी नारायण रामचंद्र चौलकर यांच्या स्मरणार्थ माजी उपनगराध्यक्ष श्री यशवंत रामचंद्र चौलकर यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. तर मालिकावीरचं जे चषक आहे ते कुमार दीप संकेत चौलकर यांच्या माध्यमातून दिलं गेलं. आणि अंतिम सामनावीरचं जे चषक आहे ते सुद्धा कुमार दीप संकेत चौलकर यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. साबी त्याचा पहिला चेंडू टॅप केलेला चेंडू इबादच्या हातात जातोय. मात्र पहिलाच नो बॉल घोषित केलाय. नो +1 मिळतील एकूण 2 धावा. अजूनपर्यंत कोणताही चेंडू नाही. इबाद बद्दल सांगायचं तर मी या वर्षामध्ये 2024 मध्ये ज्या काही 5 ते 6 स्पर्धा बघितल्या त्यामध्ये इबादच्या हातातून अजून एकही चेंडू सुटलेला आपण पाहिलेला नाहीये. तर नक्कीच जर श्रीराम जीवनाला धावसंख्या गाठायची असेल तर इबाद पासून सावध राहणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट जे फलंदाजाचं चषक आहे ते कैलासवासी प्रतीक प्रभाकर काप यांच्या स्मरणार्थ कुमार सुमित प्रभाकर काप यांच्या माध्यमातून लाभले. निर्धाव चेंडू मुस्तकीमच्या हातात जाऊन स्थिरावलाय. धावसंख्या तिथेच थांबलेली 2 धावा. 1 चेंडू आणि 2 धावा. त्यानंतर तिसरा चेंडू उत्कृष्ट गोलंदाजाचं जे चषक आहे ते श्री गणेश काशीनाथ चौलकर यांच्या माध्यमातून लाभले. हा नक्कीच सोयर जाऊ शकला असता, मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू बॅकसाईडच्या दिशेने. 1 धाव नक्कीच मिळेल. झेप थोडासा चुकलाय मला वाटतं. 1 धाव मिळते. झेल कोणाचा सोडलाय तर दर्शन याचा झेल सोडलाय. निर्धाव आहे सर. 1 धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 2 चेंडू आणि 3 धावा. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं जे चषक आहे ते कुमारी ओवी यश तबीब बानकोट यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले. खुल्लेद गचाळ क्षेत्ररक्षण. खुलेदने चेंडू सोडला. चेंडू सीमा पार गेला, मात्र प्रणित का पडला ते अजूनपर्यंत कळलेलं नाही. या दरम्यान 2 धावा नक्कीच मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचले 3 चेंडू आणि 5 धावांवर. तसेच या प्रत्येक सामन्यामध्ये आपण सामनावीरचे जे मेडल देतोय ते मेडल आपल्याला कुमार लक्ष दत्ताराम पोरे अलिबाग यांच्या माध्यमातून लाभले. तर उंचीचा फायदा उचललाय तमीमने, मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 6 धावांवर. 4 चेंडू 6 धावा. तसेच आपण नरेश चंद्रकांत पालेकर अर्थातच भाई आडे यांच्या माध्यमातून आपल्याला YouTube लाईव्ह इथे प्रक्षेपित केले गेले, आम्हाला सहकार्य केले गेले. त्यानंतर जे आपण पाणी आणि दर्शन बाद आयोजक आपण चेंडू आणायचा आहे. चला जिथे आम्हाला पाण्याची व्यवस्था केली गेली ते पाणी आम्हाला कैलासवासी बाळाय व अनंत कमलाकर चौलकर यांच्या स्मरणार्थ श्रिया निलेश चोगले भरडगोल यांच्या माध्यमातून आम्हाला पाणी दिलं गेलंय. तर या यजमान संघासाठी भरत लक्ष्मण चौलकर मुंबई मंडळ अध्यक्ष यांच्याकडून 2,000 रुपये, तर कमलाकर नारायण चौलकर मुंबई मंडळाचे सेक्रेटरी यांच्याकडून 1,000 रुपये, तसेच राजेंद्र देवराम चौलकर मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष यांच्याकडून 1,000 रुपये, तसेच धनंजय पांडुरंग पालेकर यांच्याकडून 5,000 रुपये, गणेश हरिचंद्र चौलकर मुळगाव कोळी समाज अध्यक्ष यांच्याकडून 2,000 रुपये, तर हरिचंद्र नारायण चौलकर यांच्याकडून 101 रुपये, दीपक पांडुरंग पालेकर यांच्याकडून 1,001 रुपये, अशोक हरी रघुवीर यांच्याकडून 500 रुपये, जाई गणेश चौलकर यांच्या माध्यमातून
500 रुपये. तसेच पूर्वी गणेश चौलकर यांच्याकडून 501 रुपये. अशोक हर्षा पालेकर यांच्याकडून 301 रुपये. या सर्व तसेच भूषण मुकुंद धरणकर यांच्या माध्यमातून 1000 रुपये. या सर्व देणगीदारांचं मी दर्यावर्दी क्रिकेट क्लबच्या वतीने फार फार आभारी आहे. तसेच पुन्हा एकदा आपल्याला मैदानात घेऊन जातो. तिथे झालेल्या घडामोडी आपल्या नजरेसमोर. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 6 धावा. दर्शन आणि जयेश सारखे फलंदाज बाद झालेत. पॉवर प्लेचं षटक संपले म्हणजेच आता येणाऱ्या 18 चेंडू मध्ये अजूनपर्यंत 29 धावांची गरज. विनंती असेल बीटीजे संघाला नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा सामना आहे, कारण किंग कोहली बरोडकर संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत आलाय. आझाद फायटर लवकर यायचंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो तमीम. भावेश आणि विराज आपल्याला पाहायला मिळतात खेळपट्टीवर. तमीम दुसरं षटक हाताळण्यासाठी उजव्या हाताच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी भावेशसाठी पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला निघून गेला. समजू शकलेला नाहीये. चेंडू निर्धाव राहिलाय. पहिल्याच चेंडू ची सांगता होते निर्धाव चेंडूने. थोडस क्षेत्ररक्षण बदलवलं गेलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. मात्र झेल सोडलाय मुस्तकीमने. मुस्तकीम बघत होता की हा चेंडू सीमा पार तर नक्कीच गेला नाही का. मात्र 3 धावा निश्चित वाचवल्यात. मुस्तकीम याने सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकअप मिळालं राजूचं. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 7 धावांवर. 2 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र पहिल्यांदा तमीमच्या चेंडूचा सामना करेल तो विराज. 35 धावांची गरज विजयासाठी. मात्र अजूनपर्यंत संत गतीने खेळताना दिसत आहेत. 3 चेंडू आणि 8 धावा धाव फलकावरती लागल्या. 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. हा मात्र मोठा फटका साबितच्या हातात जातोय. तोपर्यंत मिळेल फक्त 1 धाव. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 9 धावांवर. 4 चेंडू आणि 9 धावा. आपल्याला पुली मधील पहिला सामना पाहायला मिळतोय. विराज ऑन द स्ट्राईक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात निघून गेला आणि यष्टीरक्षकाने आपलं काम पूर्ण केलं. पंचांकडे अपील केली गेली. मात्र पंचांनी ते अपील फेटाळून लावलं. चेंडू निर्धाव राहिला. 5 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र विराज बाद. दुसरं षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तिथेच थांबलेली 9 धावा. म्हणजे आता जर जिंकायचं असेल श्रीराम जुना या संघाला तर येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. म्हणजेच 13 धावा प्रति षटकामागे बनवाव्या लागतील. जयेंद्र नाणेफेकी झाली का? आझाद फायटर तुम्हाला शेवटचा कॉल असेल, कारण किंग कोहली बरोडकर संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत आलाय आणि जी पेनल्टी लावतील आयोजक ती मान्य करावी लागेल. आझाद फायटर आपल्यासाठी लास्ट कॉल असेल. आपण आयोजकांचा खूप वेळ घेत आहात. या षटकातील जर 3 चेंडू पडण्या अगोदर जर आपण नाणेफेकीसाठी नाही गेलात तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. आपला नियम असा आहे की पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेकीसाठी जायचे आहे. मात्र दुसऱ्या सत्रातील 2 षटकं संपलीत तरी सुद्धा आपण अजूनपर्यंत नाणेफेकीसाठी गेलेला नाही आहात. आपण प्रत्येक जण सामने आयोजित करत असतो आणि या सामन्यांचं आयोजन करताना आयोजकांची तळमळ, आयोजकांचे कष्ट आपल्याला नक्कीच माहिती असतात. आणि ज्यावेळेला आपण सामने आयोजित करतो त्यावेळेला जर अशा घडामोडी घडल्या तर तो आपल्याला सुद्धा त्रास होत असतो. मला वाटतं अपील केलंय जुएबने, मात्र ते अपील पंचांनी फेटाळून लावलंय. पहिला चेंडू निर्धाव राहिलाय प्रणित याचा. पुढचा चेंडू प्रणित कोसबे. मात्र भावेश आउट ऑफ द बॉक्स. भावेशला माघारी परतावं लागतंय. चौथा गडी बाद होतोय श्रीराम जीवना या संघाचा. एक तर्फी सामना बीटीजीएमच्या हातात जातोय. ज्ञानदीप फलंदाजीसाठी.
पंचांना विनंती असेल सामना जरा फास्ट खेळायचा आहे. 2 चेंडू आणि 9 धावा धावा फलकावरती. जयेंद्र नाणेफेकी झाली का? नाणेफेकी झाली आणि नाणेफेकी जिंकली आझाद फायटर संघाने. निर्णय येणं बाकी आहे. प्रणित 2 चेंडू पहिले निर्धाव राहिले. त्यानंतर डावखुरा फलंदाज तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव राहिलाय. इथून 26 धावा होणं मुश्किल आहे. मात्र क्रिकेट मध्ये अशक्य असं काही नाही. पुढचा चेंडू मोठा फटका. राजू याचं गचाळ क्षेत्ररक्षण. पहिला चौकार या सत्रातील आपल्याला पाहायला मिळतोय ज्ञानदीपच्या बॅट मधून. जे पहिला फलंदाजांना करणं गरजेचं होतं ते ज्ञानदीपने करून दाखवलंय. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि सुंदर असा झेल. इबाद कादरी सुंदर झेल. षटकार जात होता. धाडस केलं झेल पकडण्याचं. मात्र ते धाडस योग्य ठरवलं. पाय फक्त 19-20 आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा आतमध्ये पाय 13 धावा. थोडासा आतमध्ये पाय पाहायला मिळाला. तोच पाय जर घसरलेला पाय थोडासा बाहेर आला असता तर या 4 धावा मिळाल्या असत्या. सुंदर असा झेल पकडला गेला. इबाद कादरी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकामध्ये नक्कीच इबाद कादरी यांचं नाव लिहिलं जाईल. 5 चेंडू आणि 13 धावा. शेवटचा चेंडू बाकी. परनीत याचा. प्रणित कोसबे शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन सेकंड स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या मदतीने तिसरं षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 14 धावा. म्हणजेच अभि दिल्ली बहुत दूर आहे. सोन्या फायटर आपला निर्णय कळवा. 6 चेंडू आणि 21 धावा. म्हणजेच 5 चौकार ठोकावे लागतील सौरभ याला. स्ट्राईक एंडवर सौरभ असेल. आझाद फायटर संघाला विनंती असेल तिथून बाजू व्हायचंय. तिथे इलेक्ट्रिकच्या वायर्स आहेत. झुएब फलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजीसाठी आलाय झुएब. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. मोठा फटका. मात्र कोण आहे? साद याने चौकार सोडलाय. आझाद फायटर आपल्याला विनंती असेल, कळकळीची विनंती असेल की आपण तिथून बाजूला व्हायचंय. तिथे आपली सर्व्हिस वायर टाकलेली आहे. कोणाला करंट लागला तर शाहरुखलाच तिथे काहीतरी करावं लागेल. लक्षात ठेवायचं आहे. सामना थांबवायचा आहे सर. सामना थांबवायचा आहे. आझाद फायटर यांना जरा बाजूला करायचं. आयोजक वारंवार आमच्याकडे येऊन सांगत आहेत की मला वाटतं याचा त्रास आम्हाला तरी नक्कीच त्रास होतोय. कारण आयोजक वारंवार येऊन आम्हाला तेच सांगत आहेत आणि तेच आम्ही तुम्हाला सांगतोय. लाईव्ह चालू आहे. आपलं नाव वारंवार घ्यायला आम्हाला सुद्धा वेगळंच वाटतं. आपल्या भावना दुखाव्याशा वाटत नाहीत. मात्र आपण त्याला स्वतः कारणीभूत असता. आता मात्र 5 चेंडू 17 धावांची गरज. मोठा फटका. राजू याचं गचाळ क्षेत्ररक्षण. बॅकअप चांगलं मिळालं मुस्तकीम याचं. नाहीतर हा सुद्धा चौकार जाऊ शकला असता. आता मात्र 4 चेंडू आणि 4 चौकारांची गरज. 16 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल. धनू झुएबच्या चेंडूचा सामना करेल. पुन्हा एकदा मोठा फटका आणि आता मात्र मिळेल 1 धाव. स्ट्राईक रोटेट असेल. ज्या वेळेला घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो त्यावेळेला स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक. चला आझाद फायटर आपला डिसिजन अजून आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. हॅलो. आझाद फायटरने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि किंग कोहली भरोटकरला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. धन्यवाद.
झेब याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू 6व्या विकेटचं पतंग पाहायला मिळते. तेजस फलंदाजीसाठी शेवटचे 2 चेंडू बाकी. सामना खूपच दूर गेलाय श्रीराम जीवना संघापासून. मोठा फटका मात्र मुस्तकीम याचं पुन्हा एकदा सुंदर सुरेख क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा फॉलो थ्रो मध्ये झेब सुंदर क्षेत्ररक्षण. अभिनंदन बीटीजीएम. तर श्रीराम जीवना संघाचे आभार. गौरव पालेकर सर्वांना बाजू करायचे तिकडून. नीलकंठ पालेकर सतत सांगतायत की तिथं विद्युत प्रवाह चालू आहे. तू तिथं बसलायस, तू आयोजक आहेस, त्याच्यामुळे तू सहकार्य करणं गरजेचं. कोणत्याही संघाचा जर एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षात नाही आला तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हा नियम आहे. जो सामना भरडगोल संघाचा पोहोचलाय. आझाद फायटर आपला जर पहिले 3 चेंडू पडेपर्यंत अतिरिक्त खेळाडू नाही आला तर आपल्याला सुद्धा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला